नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. गणपती संपले की लगेच पितृ पंधरवडा चालू होतो आणि पितृ पंधरवड्यामध्ये आपण नैवेद्यासाठी पारंपरिक जे पदार्थ असतात ते आपण इथे नैवेद्यामध्ये बनवले जातात. असाच एक आपण पदार्थ आज इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी जिरी, हिरव्या मिरच्या, आल्याचा ठेचा सगळ्यात पहिला बनवून घेतलेला आहे. तर अर्धा पातेलं मी इथे दही घेतलेलं आहे. मिरचीचा ठेचा आपण पहिलाच बनवून घेतलेला आहे. कसा बनवायचा आहे हे घातलेलं आहे, सांगितलेलं आहे. फक्त यामध्ये ना आपल्याला लसणाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. 1 चमचा मीठ घेतलेले आहे. बेसन पीठ आपल्याला इथे लागणार आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. गूळ इथे बारीक किसून घेतलेला आहे. जिरी, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला इथे काय करायचं, दह्याची कढी बनवत असल्यामुळे मिक्सरला दही इथे आपल्याला फेटून घ्यायचं. दही तुम्ही जर हे रवीने असं हलवून घेतलं किंवा रवीने त्याचं ताक बनवलं तर अति उत्तम. पण आपल्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा याचं ताक बनवू शकता. मिक्सरला दही आणि बेसन पीठ व्यवस्थित आपण फेटून घेतलेलं आहे या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, एक छोटी चमच्याभर किंवा पळीभर तुम्ही इथे तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी घालायची. जिरी मोहरी आपल्याला चांगली तडतडून द्यायची. मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. लक्षात ठेवा, कढी कधीही जास्त तिखट नसते, अगदी प्रमाणातच त्यामध्ये मिरचीचा वापर केला जातो. त्यामुळे मी थोडासा इथे मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे. हिंग मात्र कढी बनवताना आवर्जून हिंगाची फोडणी यामध्ये द्यायची. हळद घालायची आहे. कोथिंबीर आणि 1 चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे फेटून घेतलेलं दह्याचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं. पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. इथे आपल्याला पाणी अंदाजानुसार घालायचं आहे. आपण यामध्ये बेसन पीठसुद्धा घातलेलं आहे. बेसन पीठ शिजायला सुद्धा पाण्याचा वापर होणार आहे यामधला, म्हणून आपल्या अंदाजानुसार पाणी इथे कमी जास्त घालायचं. सगळ्या शेवटी आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे आणि कढी व्यवस्थित हलवून घ्यायची. आता कधी कधी काय होतं, अनेक जणांची कढी ही फुटली जाते. दही एकीकडं होतं आणि पाणी एकीकडं होतं. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं, गॅस इथे मोठा ठेवायचा आहे आणि कढीला उकळी येईपर्यंत कढी अशी ढवळत राहायची. म्हणजे कढी फुटली जाणार नाही, कधीच फुटणार नाही जर तुम्ही ही स्टीप वापरली तर. उकळी आल्याच्या नंतर चांगली हलवायची. वरचा फेस जो आहे तो मोडून घ्यायचा आणि 10 मिनटं कढी अशीच मिडियम गॅसवरती उकळती ठेवायची. बघू शकता छान तिला कलर आलेला आहे. मस्त अशी घट्टसर झालेली आहे. जास्त पातळ नाही आहे, जास्त घट्ट नाही आहे. व्यवस्थित अशी आपण इथे कढी दह्याची बनवून घेतलेली आहे. छान आंबट, गोड, हलकीशी तिखट अशी ही कढी लागते. खायला एकदम चविष्ट लागते, करायला एकदम सोपी आहे. पितृ पंधरवड्यामध्ये पितरांच्या नैवेद्यासाठी कढी, गुलगुले, कारल्याची भाजी, पाटवड्या ह्या सगळ्या पारंपरिक जे पदार्थ आहे ते अगदी आवर्जून बनवले जातात. त्यातलाच आजचा आपण कढी हा पदार्थ बघितलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कसं वाटलं कमेंट